सर काय सांगाल? जालना शहरामध्ये 10 जून 2026 ला एक दुर्दैवी घटना समोर आलेली होती, ज्याच्यामध्ये एक माणूस आपले मोटरसायकलवर एक पीडित मुलगी ज्याची वय 3 वर्ष होती त्याला घेऊन गेला होता आणि त्याच्या सोबत कुछ गैरकृत्य केले होते. त्याच्यानंतर सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यामध्ये कलम 65(2), 74, 144 भारतीय न्याय संहिताची लागू केलेली होती. त्याच्यासोबत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याच्यामध्ये आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशन टीमला आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन केली होती, जे की ॲडिशनल SP जालना यांनी हेड केलेली आहे. त्याच्यामध्ये 22 दिवसांमध्ये चार्जशीट करून एक तब्बल 57 दिवसांमध्ये माननीय सेशन कोर्टाने या गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन देताना वेळी अजन्म कारावासाची शिक्षा या आरोपीला दिली आहे. 22 दिवसामध्ये आपण करताना आपण काही कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या वगैरे रद्द करतो किंवा असं काही करण्यात आलं की बाबा लवकर तपासून? त्याच्यामध्ये जे SIT एस्टॅब्लिश झाली होती त्यांनी दिवसभर रात्रभर काम केला आणि याच्यामधले सर्व लोकांनी पूर्ण आपला 100% देऊन लवकर चार्जशीट पाठवण्यासाठी आपला 100% दिला आहे. आपली टीम सोबत जशी ही माईक लावण्याची सिस्टीम नवी आहे ना, तसं प्रत्येक माणसाला कोर्टात आल्यानंतर प्रोसिजरची गोष्ट नवीन आहे. तुम्हाला सगळ्यांना आधी एक विनंती की वर्ड टू वर्ड घेऊ नका. आपली प्रेस कॉन्फरन्स आहे, आवश्यक बाब घ्या. विक्टिमचं रेसिडेंट नाव हे काहीही डिस्क्लोज करायचं नाही. तुम्ही सर्वजण जाणकार आहात, तुम्हाला माहिती आहे. आताच माझ्या पूर्वजांनी सांगितलं, त्यांनी फास्ट ट्रॅकवर चाललेला 57 दिवसातील न्याय निर्णय मिळालेली ही केस म्हणून ही युनिक केस आहे असं तुम्हाला आतापर्यंत माहीत झालेलं आहे. माझी जबाबदारी आहे की प्रत्यक्ष काम करत असताना कशा पद्धतीने न्याय निर्णयापर्यंतची वाटचाल झालेली आहे. एकूण 57 दिवसामध्ये म्हणजे FIR दाखल झाल्यापासून 57व्या दिवशी जजमेंट पास झालेलं आहे. जजमेंटचं स्वरूप असं आहे की पोक्सो ऍक्टच्या सेक्शन 6 मध्ये आरोपीला त्याच्या नैसर्गिक जीवनापर्यंतची, ज्याला आपण आजन्म असं म्हणू शकतो, टिल हिज नॅचरल लाईफ इम्प्रिझनमेंट हा आदेश मिळालेला आहे. आणि मनोधैर्याची जी स्कीम आहे त्यामध्ये व्हिक्टिमला 3 लाख रुपये कॉम्पन्सेशन. ती कशासाठी? तर तिचं औषधोपचार, तिचं पुनर्वसन या गोष्टींसाठी. ती शासकीय मदत आहे, कोर्टाचा त्यामध्ये सहभाग नसतो, पण शासनाने ही जी स्कीम आहे त्यामधून ती कॉम्पन्सेशन तिला दिली जाते. आणि कोर्ट जजमेंटमध्ये 50,000 रुपये जो आरोपीला दंड वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये झालेला आहे तो सुद्धा पीडित मुलीला द्यावा असा आदेश झालेला आहे. आता हे सगळं प्रकरण चालवत असताना एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की फास्ट ट्रॅक म्हणत असताना मेरिटमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. मेरिट म्हणजे कायद्याच्या तत्वानुसार जेवढ्या गोष्टी सिद्ध करणं आवश्यक आहे तेवढ्या पूर्ण प्रॉसिक्युशनला सिद्ध करता आल्या. प्रॉसिक्युशन म्हणजे फिर्यादी, पोलीस, सरकारी वकील ही सगळी चैन. आणि ह्या सिस्टीमच्या डिव्होशननी हा निर्णय होऊ शकलेला आहे. आणि सगळ्यात जास्त श्रेय येतं जज लोकांना, कारण तुम्हालाही माहिती आहे ज्युडिशियल माइंड, त्यांचा व्ह्यू हा जजमेंट येण्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आणि केसमध्ये जर बघितलं तर 3 वर्षाची मुलगी व्हिक्टिम आहे, त्यानंतर ती स्पेशल चाइल्ड आहे, तिची डेव्हलपमेंट डिले असलेली आहे, तिला ट्रीटमेंटही चालू आहे. आणि अगदी अचानक घराच्या जवळून तिला उचलून नेल्या गेलं आणि अर्ध्या पाऊण तासाच्या दरम्यान तिच्या घरचे तिला शोधत असताना ती तिच्या नशिबाने, आई वडिलांच्या काहीतरी देवाच्या पाठिंब्याने ती मिळाली मुलगी. शोधण्यामध्ये जर थोडा विलंब लागला असता तर पुढे कदाचित सिरियस काही गोष्टी आपल्या समोर आल्या असत्या. पण ते ईश्वराची करणी म्हणा, त्या मुलीचं नशीब म्हणा, किंवा जालना जिल्ह्याचं एक सद्भाग्य म्हणा की ती मुलगी जिवंत मिळाली. मग तिचं मेडिकल, तिची ट्रीटमेंट यामधून ती हळूहळू रिकवर पण झाली.
परंतु आरोपींनी जे कृत्य केलं होतं ते खूप माणुसकीला काळीमा लावणार होतं. कारण 3 वर्षाच्या इनोसेंट मुलीला, स्पेशल चाइल्डला आणि सेक्शन 6 म्हणजे ॲग्रिवेटेड पेनिट्रेटिव्ह असॉल्ट, आपल्या पूर्वीच्या IPC मध्ये रेपची जी केस आहे ती सुद्धा आरोपी विरुद्ध सिद्ध झालेली आहे. आणि त्यामुळे या केसचं गांभीर्य जेवढं आहे तेवढंच लवकरात लवकर न्याय मिळाला ही खूप चांगली गोष्ट आहे. सरकार पक्षाच्या वतीनं एकूण 25 साक्षीदार तपासलेले आहेत. 25 साक्षीदारामध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे CCTV फुटेजचे तपासणीचे विटनेस. त्यामध्ये एका CCTV फुटेजला 4 विटनेस होते. म्हणजे जो टेक्निशियन आहे तो, पंचनामा केलेला होता ते पंच, ज्याने ते प्रत्यक्ष पाहिलं तो, आणि तपासी कामलदार, पिंक मोबाईल पथक. आता वरिष्ठ तर सोबत होतेच सगळे, पण वनवे साहेबांनी सुद्धा पंचनाम्यांची सिक्वेन्स वगैरे पंच सगळे व्यवस्थित झालेलं होतं. आणि म्हणून मग विदाऊट बेनिफिट ऑफ डाऊट ती फॅक्ट कोर्टासमोर आलेली आहे. आणि त्यामुळे मग हा निर्णय मिळालेला आहे. निर्णय चांगला लागला, वाईट लागला हे मला माहित नाही, पण मला एक गोष्ट माहिती आहे की समाजामध्ये विनाविलंब तक्रार दाखल होणं, तक्रार दाखल झाल्यानंतर तपासाची गती, चयन ही व्यवस्थित येणं आणि त्यानंतर ती केस व्यवस्थित न्यायाधीशांसमोर मांडली जाणं, या सगळ्या महत्वाच्या गोष्टी या केसमध्ये झालेल्या आहेत. आणि न्याय निर्णय तर आपल्याला आता जजमेंटची कॉपी किंवा प्रेस नोट मिळणारच आहे. त्यामुळे मग एकंदर 25 साक्षीदारांच्या तपासामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या महत्वाच्या पुराव्यानुसार ही केस सिद्ध झालेली आहे. आता जेव्हा खूप चांगलं होतं ना, तेव्हा त्याच्यातले वाटेकरू आपल्याला, म्हणजे ज्यांच्यामुळे ही केस व्यवस्थित चालल्या गेली, त्यांचा तर उल्लेख असतोच. फिर्यादीने फिर्याद व्यवस्थित दिली, आजूबाजूच्या लोकांनी नीट बघितलं, पोलिसांनी तपास खूप चांगल्या पद्धतीने लवकर केला, तरी सगळे मुद्दे व्यवस्थित येतील या पद्धतीने व्यवस्थित तपास केला, केस व्यवस्थित मांडल्या गेली, निर्णय पण छान आला. त्यामुळे खूपदा काय होतं की समोर असलेले लोक दिसायला लागतात, पाठीमागचे लोक, त्यांनाही आपण श्रेय दिलंच पाहिजे. पण ही श्रेय देण्याची कॉन्फरन्स नाहीये, ही कॉन्फरन्स आहे या पद्धतीचे गुन्हे कमी होण्यासाठी या शिक्षेची माहिती समाजाला होणं. आणि शिक्षेची माहिती झाली की आरोपींवर थोडा वचक राहील. आणि डिटरंट थेअरी जी आहे IPC मधली, की भीती वाटल्यामुळे गुन्ह्यांचं प्रमाण कमी आणि पीडित लोकांना न्याय मिळणं, या दोन्ही गोष्टींच्यासाठी आपण ही कॉन्फरन्स आज बोलावलेली आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं म्हणजे मीडियाचं खूप सपोर्ट असेल ना, तर समाज खूप चांगल्या पद्धतीने सुदृढ समाज होईल. गुन्ह्यांचं प्रमाण आपोआप कमी होईल. त्यामुळे चांगल्या गोष्टींचा प्रसार, वाईट गोष्टींना थोडासा विरोध आणि नेहमी प्रामाणिकपणे व्यवस्थित आपल्यावर असलेली जबाबदारी कायदेशीरपणे चांगली पार पाडणं, हे सगळ्या गोष्टी या केस चालवत असताना न्यायालयात लक्षात आलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी काम केलेल्या सगळ्या टीमचे मनपूर्वक आभार. आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी मलाही थोडंसं काम करता आलं, त्यामुळे ईश्वराची प्रार्थना. आणि यानंतर असे गुन्हे होऊ नयेत म्हणून तुमची सगळ्यांची सगळ्यांना नमस्कार. कालचा जो निकाल आहे तो खरोखरच ऐतिहासिक असा निकाल आहे. आणि ह्या निकालामध्ये सगळ्यांचं टीम वर्क आहे आणि विशेषतः माननीय SP सरांचं नेतृत्व. मी हा घटना सांगण्याच्या अगोदर थोडी पार्श्वभूमी सांगतो या घटनेची, तपासाची. घटना घडल्यानंतर त्याच दिवशी माननीय SP सरांनी मला कॉल केला होता आणि सांगितलं की खूप सेन्सिटिव्ह घटना आहे आणि आपल्याला हे जलद गतीनं तपास करून फास्ट ट्रॅक वरती हा निकाल आणायचा आहे. त्यावेळेसच ती पुण्याची घटना सुद्धा चालू होती मीनवाईल. तर आम्ही लगेच सरांनी एक विशेष तपास पथक स्थापन केलं. त्यामध्ये मी स्वतः, कुलकर्णी साहेब, PI भारती, PSI वनवे, LPC डुकरे, डोईफोडे असे कर्मचारी आणि पूर्ण पथक तयार केलं. त्यामध्ये प्रथम आम्ही जी घटना घडली होती, ज्या पीडित मुलीला आरोपीनं घराच्या समोरून 10 तारखेला घेऊन गेला होता, जवळपास 1:30 वाजता आणि परत 45 मिनिटांना आणून सोडलं. तर या दरम्यान त्यांनी त्या आरोपीने त्या मुलीसोबत जो ॲग्रिवेटेड जे दुष्कर्म केलेलं होतं, त्या संबंधाने आम्ही पहिल्यांदा टीम फॉर्म केल्यानंतर तपासाला सुरुवात केली.
यामध्ये सुरुवातीला आम्ही त्याचे भौतिक पुरावे, रासायनिक पुरावे, जे कपडे असतील सर्व सॅम्पल जप्त केले, आरोपीला अटक केली आणि जे जे सायंटिफिक दृष्ट्या शक्य आहे ते आम्ही पूर्ण ताकदीनिशी केलं. यामध्ये विशेषतः जे रेग्युलर जो तपास होता त्यासोबतच आम्ही त्या मोबाईलचा पडताळणी पंचनामा सुद्धा केला होता. त्यामध्ये सुद्धा आरोपीनं प्रिव्हियस कंडक्टमध्ये जे काही त्यानं वेबसाईट किंवा पॉर्न फिल्म ज्या बघितलेल्या होत्या ते सुद्धा तपासामध्ये आम्ही पाहणी पंचनाम्यात घेतलं आणि सर्व अनुषंगानं तपास करून आम्ही चार्जशीट 22 दिवसातच सादर केलं. आणि त्या दरम्यान आम्ही जो सीए सॅम्पल साठी जे पाठवलेलं होतं ते लगेच मिळण्यासाठी आम्ही पत्राद्वारे मी माननीय एसपी सरांनी फॉलोअप केला. सोबतच त्या अनुषंगानं फास्ट ट्रॅक मध्ये केस चालण्यासाठी आम्ही माननीय न्यायालयाला पण विनंती केली. त्यामध्ये आपले मॅडम आणि पीपी साहेबांचं दोघांचं पण खूप आम्हाला सहकार्य लाभलं आणि रेकॉर्ड ब्रेक टाइम मध्ये 57 दिवसात हे कन्व्हिक्शन आलं. या तपासामध्ये हे जो पार्ट आहे जो मी आणि न्यायालयीन प्रकाराची ते माहिती देतील पीपी साहेब मॅडम. पण मला सांगायचं एकच आहे की जालना पोलीस दलानं जे टीम वर्क केलं यामध्ये ते खरोखरच खूप वाखाणण्यासारखं आहे. एखाद्या अशा क्लिष्ट गुन्ह्याचा तपास 22 दिवसात करणं, ते पण सायंटिफिक एव्हिडन्स घेऊन, स्टेटमेंट घेऊन त्याचे सीए रिपोर्ट प्राप्त करणं हे खूपच अवघड अशी गोष्ट आहे. तसं बघायला गेलं तर पोक्सोचा चार्जशीट करण्यासाठी मॅक्सिमम 60 दिवसाचा कालावधी असतो. ते सगळं वर्क आम्ही अहोरात्र मेहनत घेऊन केलं. त्यामध्ये PSI वनवे आहेत त्यांनी सुद्धा आणि PI सदर यांचा स्टाफ टीम आणि जरी हे SIT नावाला असली तरी ह्याच्या अदृश्य सुद्धा सगळ्या घटक होते. कोर्टमध्ये लढण्यासाठी आमचे जे मदत करण्यासाठी पैरवी आपले जावेद होते. म्हणजे अशा प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही, परंतु मला वाटतं हा यश आहे ते पूर्ण जालना पोलीस दलाचं आहे. SIT आणि आम्ही फक्त नावासाठी आहे असं मला वाटेल की प्रत्येकाचा यात तेवढाच मोठा सहभाग आहे. आणि विशेषतः माननीय न्यायालयाचे पण खूप आभार की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ही केस एवढ्या फास्ट रित्या चालवली. तरी अशा प्रकारे आम्ही तपास करून ह्या कन्व्हिक्शन पर्यंत पोहोचलो. पुढचं जो कोर्टमध्ये जे काय घटना घडल्या किंवा जशी केस चालवली त्याबद्दल आता पीपी साहेब माहिती देतील. हा, मी ॲडव्होकेट बाबासाहेब इंगळे, जिल्हा सरकारी वकील जालना. सर्वांना नमस्कार. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने केलेला तपास करताना ज्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं घेतलेलं मत आणि हे तपास करताना ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याचा जो फलश्रुती असते ती फलश्रुती म्हणून या निकालाकडे पाहता येईल असं मला वाटतंय. खरं तर ऍडिशनल सरांनी आता तपास त्यांनी कशा पद्धतीनं या गुन्ह्याचा केला ते आपल्या समोर या ठिकाणी विषद केलंय. सरकारी वकिलांचा रोल प्रत्यक्ष दोषारोपपत्र मान्य न्यायालयात दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी सुरू होतो. या प्रकरणातील गुन्हा हा दिनांक 11/6/2026 रोजी दाखल झाला होता आणि 4/7/26 रोजी माननीय न्यायालयामध्ये या प्रकरणातील दोषारोपपत्र दाखल झाले. त्यानंतर एकूण 22 सुनावण्या निकालाच्या तारखेपर्यंत या प्रकरणात झालेल्या आहेत. यामध्ये आणि संपूर्ण 33 दिवसामध्ये हा खटला जो आहे या ठिकाणी संपलेला आहे चार्जशीट दाखल झाल्यानंतर. त्यामध्ये प्रत्यक्ष 4 तारखेला जरी माननीय न्यायालयामध्ये या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झालं असेल तरी पहिला साक्षीदार हा 8/7/26 रोजी तपासला गेला आणि 8/7/26 नंतर 6/8 म्हणजे कालच्या तारखेला या प्रकरणामध्ये न्याय निर्णय आलेला आहे. म्हणजे फक्त इफेक्टिव्ह हिअरिंग्स या 15 झाल्या आणि 15 हिअरिंग मध्ये जो आहे या प्रकरणात जो आहे निकाल आलेला आहे. आता सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे SDPO सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे कदाचित जिल्ह्यातील एवढा लवकर संपणारा हा पहिला खटला असेल. हे करत असताना विशेष
पोक्सो न्यायालयामध्ये प्रस्तुतचा खटला हा चालला. त्या ठिकाणी असलेले आमच्या स्पेशल पीपी मुकीम मॅडम यांनी या खटल्यातील विटनेसेस घेतले. हा खटला त्यांनी हा संपूर्ण कंडक्ट केलेला आहे. हे करत असताना जे काही भौतिक पुरावे असतील, रासायनिक पुरावे असतील, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतील, अशा साक्षीदारांचे जबाब जे आहे माननीय न्यायालयासमोर घेतलेले आहे. आणि उल्लेख केल्याप्रमाणे अतिशय गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा होता आणि त्या कारणामुळेच कदाचित सर्वांना वाटलं असेल की हा फास्ट ट्रॅकवर आपला हा खटला चालला पाहिजे आणि तो खटला चाललाही. आणि जे वेळेत निर्धारित वेळेत हा निकाल यायला पाहिजे होता, अपेक्षित होतं. सर्व SIT ज्यांनी हा इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांना अपेक्षित होतं. त्या पद्धतीनं जे आहे लवकरात लवकर यामध्ये न्याय निर्णय आलेला आहे. आता प्रत्यक्ष साक्षीदार किंवा खटला कशा पद्धतीने चालला तर स्पेशल पीपी मुकीम मॅडम त्या बाबतीत आपल्याला विशद करतील. सर्वांना नमस्कार. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी देशाध्यक्ष कार्यालयाचं स्वागत करतो. आजच्या एक विशेष आपल्याकडे खटला होता, गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यामध्ये आपल्याला खूप चांगली अचिव्हमेंट झालेली आहे की मला वाटतं कदाचित आपली माइलस्टोन अचिव्हमेंट ज्यामध्ये त्याच्यात कोर्टाची तयारी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आणि यामध्ये आरोपीला त्याचं जे नैसर्गिक लाईफ आहे तोपर्यंतची जन्मठ्या बालकीवर अत्याचार झालेला होता. ही केस आपण रजिस्टर केल्यानंतर अगदी फास्ट तपास व्हावा याकरता पोलीस अधीक्षक तेगदर सिंग संधू सरांनी एक विशेष आदेश केलेले होते. त्या तपास पथकाचं नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साळे सर यांनी केलेलं होतं. त्या तपास पथकामध्ये मी स्वतः सदर बाजार पोलीस स्टेशन संदीप भारती, त्याचबरोबर पिंक पथकचे PSI वनगे हे अधिकारी आणि संबंधित कर्मचारी हे सगळे सहभागी होते. आणि सगळ्यांनी अगदी पहिल्या सर काय सांगाल? जालना शहरामध्ये 10 जून 2026ला एक दुर्दैवी घटना समोर आलेली होती, ज्याच्यामध्ये एक माणूस आपले मोटरसायकलवर एक पीडित मुलगी ज्याची वय 3 वर्ष होती त्याला घेऊन गेला होता आणि त्याच्यासोबत कुछ गैरकृत्य केले होते. त्याच्यानंतर सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यामध्ये कलम 65(2), 74, 140(4) भारतीय न्याय संहिताची लागू केलेली होती. त्याच्यासोबत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याच्यामध्ये आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशन टीमला आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन केली होती, जे की ॲडिशनल SP जालना यांनी हेड केलेली आहे. त्याच्यामध्ये 22 दिवसांमध्ये चार्जशीट करून एक तब्बल 57 दिवसांमध्ये माननीय सेशन कोर्टाने या गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन देताना वेळी अजन्म कारावासाची शिक्षा या आरोपीला दिली आहे. तर 22 दिवसामध्ये आपण करताना आपण काही कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या वगैरे रद्द करतो किंवा असं काही करण्यात आलं की बाबा लवकर तपासून. त्याच्यामध्ये जे SIT एस्टॅब्लिश झाली होती त्यांनी दिवसभर रात्रभर काम केला आणि याच्यामधले सर्व लोकांनी पूर्ण आपला 100% देऊन लवकर चार्जशीट पाठवण्यासाठी आपला 100% दिला आहे. आपली टीम सोबत हो सर.